नमस्कार. सारथीच्या या नव्या कोऱ्या कार्यक्रमात म्हणजेच नवं काय, नया क्या है, व्हॉट्स न्यू यार या कार्यक्रमाच्या या पहिल्या भागामध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. माझ्याबरोबर ही सगळी मंडळी आहेत ज्यांची मी ओळख करून देणार आहेच. पण नवं काय आहे या कार्यक्रमात? या कार्यक्रमात तुम्हाला तुमच्याच आजूबाजूच्या नवनवीन घटनांची माहिती मिळणार आहे, नवनवीन गोष्टींची माहिती मिळणार आहे, काय बरं नवीन आपल्याकडे आलं आहे याची सुद्धा माहिती मिळणार आहे. आणि या नव्या कोऱ्या कार्यक्रमाचा हा पहिला भाग समर्पित केलेला आहे ठाणेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या घंटाळी देवी मंदिराच्या घंटाळी देवीच्या चरणी. माझ्याबरोबर आहेत सारथीचे श्री अमोल धर्मे, हिंदू जागृती न्यासाचे विश्वस्त डॉक्टर सुधीर रानडे आणि सारथीच्या अपराजिता वैभव. जवळजवळ 250 वर्ष जुनं असलेल्या या घंटाळी देवी मंदिरात सिद्धिविनायकाची सुंदर मूर्ती आहे, शिवालय आहे, मारुतीचं मंदिर आहे, श्रीरामांचं मंदिर आहे आणि आपली घंटाळी देवीसुद्धा प्रस्थापित आहे. सगळ्यात आधी डॉक्टर रानडे, तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की हिंदू जागृती न्यासाची एक नवीन सुरुवात म्हणजे घंटाळी देवी मंदिराचा संपूर्ण कार्यवाह आता हिंदू जागृती न्यासाकडे आहे. न्यासाचं विश्वस्त म्हणून काय माहिती द्याल? काय नवीन घडणार आहे इथे? काय नवीन गोष्टी, काय नवीन कार्यक्रम इथे आखले जात आहेत घंटाळी देवी मंदिरातून? शिवाजी अप्पांच्या वसईच्या स्वारीच्या वेळेला 1740 ते 1752 या दरम्यान ज्या काही मंदिरांचा उल्लेख आहे त्यात कोपनेश्वर, गावदेवी आणि घंटाळी या 3 मंदिरांचा उल्लेख आहे. हे मंदिर इतकं जुनं असलं तरी प्राचीन, स्वयंभू आणि विशेषतः पाठारे प्रभू मुंबई आणि ठाण्यातला जो समाज आहे त्याची ही कुलदेवता आहे. त्यामुळे विशेषतः नवरात्रीत न चुकता मुंबईतला सुद्धा पाठारे प्रभू समाजाचा जो सेवक आहे ज्ञातीचा तो इथे येत असतो. नवस केला जातो आणि नवस फेडल्यानंतर फेडण्यासाठी अशी घंटा लावली जाते. त्यामुळे या देवीचं नाव घंटाळी पडली. वेगवेगळे नवनवीन उपक्रम या ठिकाणी आपण चालू केले. एक ह्याच्यातला महत्त्वाचा उपक्रम म्हणजे अन्नदान, दीपदान आणि जलदान. अन्नदान म्हणजे आपल्या नौपाडा भागातल्या लोकांना आपण अशी सवय लावलेली आहे की घरामध्ये कोणाचा वाढदिवस असेल, काही स्मृतिदिन असेल तर इथे मोठ्या प्रमाणावर धान्य दान केलं जातं. आणि दान म्हणूनसुद्धा अमुक स्मृतिप्रित्यर्थ दान म्हणूनही नौपाड्यातनं येत असतं. फार मोठा निधी असतो. आणि गेल्या 2 वर्षापासून आपण नगर जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि रायगड जिल्हा याच्यातल्या 24 बालकाश्रम, आश्रमशाळा यांना किराणा आत्तापर्यंत जवळजवळ 27 लाखाचा किराणा आपण या 26 संस्थांना उपलब्ध करून दिलेला आहे. पुढच्या काळामध्ये शैक्षणिक काही शाळांना ग्रामीण भागातल्या त्यांच्या शाळांची अवस्था नीट नसते तर ते करून देणं, पाण्याची व्यवस्था करून देणं आणि जिथे रिमोट प्लेसमध्ये विजेचा खांब गेलेला नाही त्या ठिकाणी आपण सोलर 1 किंवा 2 KVAचं उभारून त्यांना विजेची व्यवस्था करून देणार. म्हणून गेल्या 2 वर्षापासून हिंदू कर्तव्य दिनदर्शिका आमच्या असं लक्षात आलं की 365 दिवसापैकी 245 दिवस हे काही ना काहीतरी सण, वार, तिथी वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्याची थोडक्यात माहिती देणं आणि त्यानिमित्ताने हिंदू म्हणून आपण काय करू शकतो याचं मार्गदर्शन या दिनदर्शिकेत केलेलं असतं. अनेक सणवार महाराष्ट्रात किंवा दक्षिणेत साजरे नाही होत. उदाहरणार्थ शाकंभरी नवरात्र आम्ही गेल्या वर्षीपासून इथे शाकंभरी नवरात्र केली. शाकंभरी नवरात्राला वेगळ्या प्रकारची इथे जोड दिली ते म्हणजे ठाण्यामध्ये देशभरातले वेगवेगळ्या प्रांतातली लोकं राहतात. त्यामुळे त्या प्रांतातला तिथला शाक नैवेद्य म्हणजे पंजाबी असेल तर त्याने मकोई की रोटी आणि सरसो का शाक तो नैवेद्य आणला होता. अवियल आणलं होतं दक्षिणेतलं. तेलंगणाचं पप्पू चारू टोकू असा एक पदार्थ आहे. बिहार यूपीचा लिट्टी चोखा आहे. असे वेगवेगळे ते उंधियो एक दिवस आणला होता. गंगा दशहरा देखील या ठिकाणी साजरा केला गेला 10 दिवसाचा. आणि गंगा लहरी दे जगन्नाथाचं काव्य आहे
तर 5-5 श्लोक वेगवेगळ्या नृत्यशाळांना दिले होते आणि 5 श्लोकांवर त्यांनी नृत्य बसवलं. असा 10 दिवस अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला. नवरात्रीच्या निमित्ताने गेली 2 वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आहे. ते कुंकुमार्चन ते तर सर्वत्र होत असतं पंचमीच्या दिवशी, परंतु कन्यापूजनाचे कार्यक्रम देखील सर्वत्र होत असले तरी गेली 2 वर्ष आपण हिंदू समाजाच्या अंतर्गत जे वेगवेगळे समाज आहेत, 18 पगड जातीचे, धनगर समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, मातंग समाज असेल, कैकाडी समाज असेल, आदिवासी समाज असेल, वाल्मिकी समाज आहे, तर या सगळ्या समाजातल्या कन्यांना 8 वर्षापर्यंतच्या कन्या मांगल्याच्या आणि पावित्र्याच्या दृष्टीने या मुलींकडे बघितलं पाहिजे ही भावना दृढ होण्यासाठी कन्यापूजन केलं जातं. आपण रितसर दूध पाण्याने पाय धुवून त्याच्यावर स्वस्तिक रेखून ओवाळून त्यांना सुवासिक गजरा देऊन आणि आपण पैठणी थाटाची परकर पोलका, त्याला चनिया चोळी म्हणतात, ती आपण सगळ्यांना भेट म्हणून देतो. यावर्षी 300 मुलींचा असं कन्यापूजनाचा कार्यक्रम होणार आहे. नवचंडी याग, पंचमीचा गोंधळ हे नेहमीचे कार्यक्रम असतातच, पण आम्ही प्रयत्नपूर्वक की कालापरत्वे हिंदू समाजाला वैचारिकदृष्ट्या आणि एकंदर त्यांच्या राहणीमानाच्या दृष्टीने आपण नवीन काही प्रयोग या ठिकाणी करतो आहे आणि समाजाला ते पसंत पडलेले आहेत, त्यांचा सहभाग वाढतो आहे असं लक्षात येतं. काही जीर्णोद्धाराचे विषय हाती घेतलेले आहेत. आपण ज्या दरवाजातनं आत आला त्या ठिकाणी फार मोठा नगारखानायुक्त महादरवाजा होता. देवड्या होत्या खाली रक्षकांना बसण्यासाठी, रक्षक होते या देवळाचे, भोपे वगैरे म्हणतात त्याला, पण तो रस्ता रुंदीत गेला साधारण 40-50 वर्षापूर्वी. आता या ठिकाणी त्याचा महादरवाजा हा आपण करणार आहोत. नगारखाना त्याच्यात असेल आणि जे वार्षिक 4 कार्यक्रम मंदिराचे विशेष असतात त्यावेळेला नगारा देखील त्या ठिकाणी वाजेल अशा प्रकारचा आम्ही उभे करतो आहे. हे ते सभागृह आहे, त्याच्यावरती हे मंदिर खूप जुनं आहे, त्यामुळे काही भाग याच्यातला 150-150 वर्षाचा सुद्धा झाला आहे, गळती आहे. त्यामुळे जीर्णोद्धाराच्या ह्याच्यात बाजूनी याला आपण ज्योतिबा दगड लावणार आहोत मंदिराला बाहेरच्या बाजूने, म्हणजे दगडी मंदिर येईल. आणि हे जे सभागृह आहे त्याच्यावरती 910 स्क्वेअर फीटाचं तेवढंच जागा आहे. त्या ठिकाणी योगवर्ग, चिंतनवर्ग, ध्यानवर्ग यासाठी आम्ही व्यवस्था उभी करतो आहे. मुख्य या मंदिराच्या मागच्या बाजूची जी जागा आहे ती जागा त्या ठिकाणी आपण तळमजल्यावर यज्ञशाळा असेल, छोटी गोशाळा असेल, पहिल्या मजल्यावर तिथे पुजारी आणि हे बांधून झालं की गोव्यावरनं एक अग्निहोत्री ब्राह्मण या ठिकाणी येणार आहे आणि या मंदिरामध्ये रोज अग्निहोत्र चालेल. रोज प्रश्न तोच असतो, नवं काय? पण या नवं काय प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला मिळणार आहे आता सारथी डिजिटल या यूट्यूब चॅनलवर. यूट्यूब चॅनलच नाही तर फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा सारथी डिजिटल या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे सगळे व्हिडिओज लाईक करा आणि नवं काय हा प्रश्न अगदी हक्काने विचारा, कारण या कार्यक्रमाचं नावच आहे सारथी डिजिटल प्रेझेंट्स नवं काय, नया क्या है, व्हॉट्स न्यू यार.